मी मनीषा, तुम्हा मैत्रिणींचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत। आज आपण बाही कशा पद्धतीने कटिंग करायची आहे ते मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीत सांगणार आहे। आता आपल्याला हा मी डबल फोल्ड असा पेपर घेतलेला आहे। अशा प्रकारे घडी करून घ्यायची आहे। आता आपण याच्यावरती बाहीचे मापे टाकून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने ही बाही आपल्याला उलटी करायची आहे। मी तुम्हाला बाहीवरून मापे कशी टाकायची आहे ती खूप सोप्या पद्धतीने सांगणार आहे। अशा प्रकारे ही उलटी बाही करून घ्यायची आहे आपल्याला आणि इथून पूर्ण फिटिंग ते आपल्याला शोल्डर पर्यंत पूर्ण अंतर मोजून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे आणि मुंड्यापर्यंत पूर्ण अंतर मोजून घ्यायचं आहे। 8.5 आहे मुंड्यापर्यंत। आता इथे पेपरवरती आपल्याला 8.5 घडी टाकायची आहे। हा डबल पेपर आहे। अशा पद्धतीने बंद बाजूपासून 8.5 इंचावरती आपल्याला घडी टाकायची आहे। अशा पद्धतीने खूप सोपी पद्धत आहे। तुम्ही पुन्हा दाखवते मी तुम्हाला। मी अशी उलटी बाही करून घेतली आणि शोल्डर पासून ते पूर्ण मुंड्याच्या फिटिंगच्या बाहेर पूर्ण इथपर्यंत मी पूर्ण मुंडा मोजून घेतला आणि ती घडी आपण इथे पेपरवरती टाकणार आहोत। अशा पद्धतीने मी इथे एक मार्किंग करून घेतलं 8.5 वरती। खालीपर्यंत 8.5 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि एक लाईन ओढून घ्यायची आहे अशा पद्धतीने। आणि आता बाहीची आपण उंची टाकणार आहोत। आता आपल्याला बाही पाहायची आहे किती आहे। बाही पूर्ण शिवून 5 आहे। शिवून 5 आहे तर आपल्याला 1 इंच जास्त घ्यायचं आहे। म्हणजे 1 इंच आपण त्यात वाढ करणार आहोत। 6 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि एक बॉक्स करून घ्यायचा आहे आपल्याला 6 वरती मार्किंग करून अशा पद्धतीने आणि एक बॉक्स करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। आता हा आपण बॉक्स करून घेतला। आता इथून आपल्याला खाली 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। इथून आपल्याला 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। वरून 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं। त्याच्या पुढे आपल्याला 1.25 इंच असं मार्किंग करून घ्यायचं आहे। इथे 1.25 इंचावरती 2.5 इंचाच्या पुढे 1.25 इंचावरती आपल्याला अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे। एक अशा पद्धतीने हे मार्किंग कशासाठी तर बाही जोडताना पूर्ण बाही जोडतो आपण ब्लाउजला त्यावेळेस काय होतं बऱ्याच वेळा मुंड्यात बाही मागे पुढे होती त्यासाठी आपण इथे 1.25 इंचावरती मार्किंग करून घेतलं। आता इथून बंद बाजूपासून इथून वरून आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। इथे 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला इथे बाहीचा आकार द्यायचा आहे। आता आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे। इथून आपल्याला हे 1 इंच अंतर घेतलेलं आहे ना तिथून हे मार्क करून घेतलेला आहे ना तिथूनच हा आपल्याला अशा प्रकारे बाहीचा आकार द्यायचा आहे। अशा पद्धतीने बाहीचा आकार द्यायचा आहे आपल्याला। अशा पद्धतीने आपल्याला थोडक्यात माशासारखा आकार द्यायचा आहे आणि खालच्या साईडने इथूनच आपल्याला अशा प्रकारे आकार द्यायचा आहे। इकडे थोडंसं अशा पद्धतीने मिळवत द्यायचं आहे। हे पाहू शकता थोडक्यात माशासारखा आपल्याला आकार द्यायचा आहे। आता हा आपण माशासारखा आकार दिला। हे मधले अंतर कमीत कमी 1.5 इंच भरलं पाहिजे। हे पाहू शकता कमीत कमी 1.5 इंच भरलं पाहिजे। पाहू शकता तुम्ही हे पहा कमीत कमी 1.5 इंच भरलं पाहिजे। आणि आता आपल्याला इथे खालच्या बाजूला दंडघेर टाकून घ्यायचा आहे। बाहीचा दंडघेर मोजून घ्यायचा आहे पूर्ण 5.5 दंडघेर आहे। तर आता आपण इथे 5.5 वरती मार्किंग करून घ्यायचं अशा पद्धतीने आणि 2 इंच आपण शिलाई मार्जिन ठेवणार आहोत। 2 इंचावरती पुढे अशाच पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे। तुमचा जो दंडघेर असेल तो तुम्ही इथे टाकू शकता किंवा तुमची बाही उंची किती आहे ते तुम्ही इथे टाकू शकता। त्यात 1 इंच फक्त आपल्याला वाढवून घ्यायचं आहे आणि हा पॉइंट आणि हा पॉइंट अशा पद्धतीने लाईन करून घ्यायची आहे।
अशा पद्धतीने. आणि ही बाही आता आपल्याला कट करून घ्यायची आहे. ही बाही आता आपल्याला कट करायची आहे. हा वरचा भाग आहे तो पाठीमागचा भाग आहे आणि थोडासा हा खोलगट बाजू आहे खालची बाजू, ते आपली बाही जोडताना पुढच्या बाजूला येते. अशा पद्धतीने दोन्ही बाजू धरून आता हे आपल्याला कट करायचं आहे. अशा पद्धतीने हे झालं. आता एक बाजूला काढायची, ही पाठीमागची साईड. आता हा आपल्याला पुढचा आकार कट करून घ्यायचा आहे. इथून कट करायचा आहे 1 इंचापासून. हे 1 इंचापर्यंत आपल्याला कट करायचं आहे. हे आपण इथं 1.25 इंच घेतला आहे तिथपर्यंतच आपल्याला हे कट करायचं आहे. ह्या 1.25 इंचापासून इथल्या 1 इंचापर्यंत आपल्याला हे कट करायचं आहे. अशा पद्धतीने हे कट झालं. आता बघू शकता, हे पहा व्यवस्थित आकार आपला आलेला आहे. बाही आपली पण व्यवस्थित तयार झाली. ही पाठीमागची बाजू तयार आहे आणि ही बाहीची पुढची बाजू आहे. फक्त आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, कधी पण बाही कटिंग करताना ब्लाउजचा पूर्ण मुंडा मोजून घ्यायचा आहे. इथून इथपर्यंत फिटिंगच्या बाहेरपर्यंत थोडासा आपल्याला मुंडा मोजून घ्यायचा आहे. मग ती पूर्ण घडी आपल्याला पेपरवरती किंवा अस्तरवरती टाकायची आहे. मुंडा मोजून घेतल्यामुळे काय होतं, बाही आपल्याला जोडताना कधीही कमी पडत नाही. तुम्ही हे करून बघा, तुम्हाला जोडताना कधीच बाही कमी पडणार नाही. आणि बाही जोडताना कधी पण मध्यापासूनच सुरुवात करायची आहे. जरी तुमची बाही जोडताना शिल्लक राहिली तरी तुम्ही ते कट करू शकता. आता ही इथे अर्धा इंच शिलाई जाणार आणि इथे अर्धा इंच शिलाई जाणार. आपली बाही पूर्ण 5 तयार होणार आहेत. 5 इंचाची बाही आपली तयार होणार आहे. आता आपण इथे 9.5 इंच बाहीचे कटिंग पाहिजे आहे. ती 3/4 बाही असते, ती कोपरापर्यंत असते. तिची आपण कटिंग कशा पद्धतीने करायचं आहे, ती खूप सोपी पद्धत आहे. हे पहा, डबल पेपर घेतलेला आहे. अशा प्रकारे मी ही घडी घेतली आणि बंद बाजू ही मी माझ्या बाजूला करून घेतली. अशा पद्धतीने आता आपल्याला घडी टाकायची आहे. ह्याच मापाची बाही आहे, फक्त आपल्याला मोठी घ्यायची आहे आणि घडी आपल्याला आहे तेवढीच टाकायची आहे 8.5. तर इथे मी 8.5 इंचावरती मी मार्किंग करून घेते. इथे मी 8.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं वरती आणि एक मी लाईन ओढून घेते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अशा पद्धतीने एक लाईन ओढून घेतली आणि उंची आपल्याला 9.5 तयार आहे. बाही उंची 9.5 तयार आहे. आपल्याला 10.5 म्हणजे 1 इंच आपल्याला जास्त घ्यायचं आहे, 10.5 घ्यायचं आहे. आता मी ते 10.5 वरती मार्किंग करून घेते. अशा पद्धतीने इथे 10.5 वरती मी मार्किंग करून घेतलं आणि एक लाईन ओढून घेते. अशा पद्धतीने एक लाईन ओढून घेतली. आता आपल्याला इथे ही बंद बाजू आहे. इथून ह्या बंद बाजूपासून इथपर्यंत आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आणि इकडून आपल्याला वरून 2.5 इंचावरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलं आणि इथून पण आपण 1.25 इंच आपण मार्किंग करून घ्यायचं आहे. म्हणजे जोडताना काय होतं, आपलं बाही पाठीमागे होत नाही, यासाठी आपण हे 1.25 इंच घेतो. आता आपल्याला इथे बाहीचा आकार द्यायचा आहे. अशा पद्धतीने हा बाहीचा आकार द्यायचा आहे. इथून हा 1 इंचापासून ते इथपर्यंत 1.25 इंच घेतलं तिथपर्यंत आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे. अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे. इथून सुरुवात करायची आहे आपल्याला आणि अशा पद्धतीने हा आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे. आणि पेपर असा करायचा आहे आणि अशा पद्धतीने खालच्या बाजूचा आकार द्यायचा आहे. हे पहा, खूप व्यवस्थित आलेला आहे आपला आकार. हा झाला आपला बाहीचा आकार. आता इथे दंडघेर टाकायचा आहे. थोडीशी बाही कोपरापर्यंत असल्यामुळे दंडघेर मी इथं 5 टाकते. तुमचा दंडघेर जो असेल तो तुम्ही टाकायचा आहे. अशा पद्धतीने
मी इथे 5 वरती मार्किंग करून घेते आणि 2 इंच जास्त घेते शिलाई मार्जिनसाठी। आता तिथे मी अशा पद्धतीने हे टोक ह्या 2 वरती अशा पद्धतीने मी एक लाईन ओढून घेते। आता ही मी लाईन ओढून घेतली। इथे पण अंतर तुम्ही पाहू शकता, 1.5 इंच भरलेलं आहे। हे पहा, राईट 1.5 इंच भरलेलं आहे अंतर, हे पहा पाहू शकता तुम्ही। आणि आता ही बाही आपल्याला कट करून घ्यायची आहे। दोन्ही पेपर, दोन्ही खालचे भाग समान धरून हे कट करायचं आहे। आधी पाठीमागची बाजू कट करायची आहे, मग आपल्याला पुढची बाजू कट करायची आहे। आता एक बाजू आपल्याला पाठीमागची बाजूला घ्यायची आहे आणि आपल्याला ही पुढची बाजू इथून 1.25 इंचाच्या अंतरावरून ही आपली कट करून घ्यायची आहे, 1 इंचाच्या अंतरापर्यंत अशा पद्धतीने ही कट करून घ्यायची आहे। आता आपली बाही झाली, पाहू शकता अशा पद्धतीने खूप व्यवस्थित आलेली आहे आपली बाही, बघू शकता। आपल्या दोन्ही बाह्या खूप व्यवस्थित आलेल्या आहेत। ही 5 ची बाही आहे उंची आणि ही 9.5 आहे आणि इथे अर्धा इंच शिलाईसाठी जाणार आहे। मिळून आपली बाही तयार 9.5 होणार आहे। आपल्या दोन्ही पण बाह्या व्यवस्थित कट करून झाल्या। आता मी एक सांगते तुम्हाला, बऱ्याच वेळा काय होतं, हे अंतर कोणाकोणाचं कमी असतं, त्याच्यामुळे दंडात काय होतं, बाही मागे खेचली जाते। हे अंतर जास्त असल्यावरती बाही आपली व्यवस्थित राहते, नाहीतर हे अंतर कमी झाल्यामुळे काय होतं, हा भाग असा पाठीमागच्या साईडला खेचला जातो। त्याच्यामुळे हे अंतर वरून आपल्याला 2.5 ठेवायचं आहे। आणि नेहमी लक्षात ठेवा, बाहीची घडी टाकताना नेहमी शोल्डर पासून ते पूर्ण फिटिंग कडेपर्यंत आपल्याला बाहीची घडी टाकायची आहे, म्हणजे बाही आपल्याला कधीही कमी पडणार नाही। जरी बाही तुमची शिल्लक असू द्यात, साईडची पूर्ण मध्यपासून जॉईन करायला सुरुवात करा तुम्ही, आणि इकडच्या साईडला समजा शिल्लक राहिली तुमची बाही तर तुम्ही कट करू शकता। मैत्रिणींनो, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा। माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।